आजच्या या आमच्या गोवा तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे या प्रेस कॉन्फरन्साक तुमचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत करता। आणि आजच्या या प्रेस कॉन्फरन्साक म्हजे बरोबर आसा आमचे पक्षाचे नॅशनल स्पोक्सपर्सन बाब प्रजंट डिमेलो आणि म्हजो दुसरो वांगडी आणि आमच्या पक्षाचो कन्व्हेनर बाब मारियानो रॉड्रिगीस। तुमकां सगळ्यांक पयली नमस्कार करता। आणि आजचो जो प्रेस कॉन्फरन्स घेवपाचो जो मुद्दो महत्वाचो आसा तो म्हणजे आमकां सगळ्यांक खबर आसा गोंयभर गेली कित्येक दीस मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आसा। खूबशे मिडियाच्या माध्यमांच्यान वेगळे वेगळे गोष्टी लोकांसमोर पावल्ले आसा। ती म्हणजे जे जॉब स्कॅम म्हणजे कॅश फॉर जॉब हे जे प्रकरण चालू आहा ते अत्यंत गंभीर आसा आणि तेजी गांभीर्यान आमी आज पळयत जाल्यार थोडो सारांश तर आमी घेत हे प्रकरण जावपा फाटल्यान कारण कितें जाल्यार खूब वेगळी वेगळी कारणां आसतली, पूण प्रामुख्यान म्हाका दिसता काही अशी कारणां आसा त्या खातीर आज आमी पळयता की खुबश्यो महिला ह्या जॉब स्कॅमान इन्वॉल्व आसा। खुबशे आमचे जे तरणाटे भुरगे आसा, आमचे युवक आसा, युवती आसा जे खरे मोठे आशेन एक सर्विसे कडेन पळयता तेंचेर हो सरासर मोठो अन्याय जाल्लो आसा आणि तेका पूर्ण जबाबदार हो भारतीय जनता पक्षाचो सरकार आणि चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत हेका पूर्ण जबाबदार आसा। कारण आमी पळयता की ज्या वेळार 2019 हो मुख्यमंत्री जालो डॉक्टर प्रमोद सावंत, त्याच्यानंतर रोखडेच 2021 एक जॉब स्कॅम भायर येयले। आता ते जॉब स्कॅम भायर कशें येयले ते विरोधकांनी काडूना, ते खुद्द त्यांच्या आमदारान ज्या वेळार 2021 त्यांचे बीजेपीचो खुद्द आमदार त्यांनी पीडब्ल्यूडी मिनिस्टराचेर जाहीर आरोप केले की पीडब्ल्यूडीचे जे जेई पोस्ट आसा ते पैसे घेऊन विकले म्हणून। ते विरोधकांनी करूना, ते त्यांच्याच सरकाराच्या आमदारान केले। पण त्या वेळार हे सरकारातले जे बीजेपीचे जे मंत्री आसा जावं चीफ मिनिस्टर आसा त्यांच्यानी सगळ्यांनी मुख घेऊन ते गप्प राहिले आणि खास करून जे प्रवक्ता आता आज बीजेपीचे खुबशे भायर सरता सरकाराक डिफेंड करपाक ते आमकां खंयच दिसोना त्या वेळार। सो त्या खातीर म्हाका दिसता ही त्या वेळार खंयच्यानी सुरवात जाली आणि आज आमी पळयता की खूबश्यो गोष्टींचो एक लोकांसमोर एक संभ्रम निर्माण आसा की ह्यो ज्यो महिला आज मोठ्या प्रमाणात कोट्यांनी रुपया घेऊन लोकांक फसयल्ले आसा त्यांच्या फाटल्यान सूत्रधार कोण आसा। आता येदे मोठे ज्या वेळार जॉब स्कॅम करता, कॅश फॉर जॉब स्कॅम करता, ती म्हाका दिसता खरें म्हणचे जाल्यार तो सूत्रधार केंद्र बिंदू वेगळोच आहा। आणि तो केंद्र बिंदू आमी खूब आता आयकूंक येता चर्चेन की तो केंद्र बिंदू आहा पळय तो खंय तरी चीफ मिनिस्टरच्या जी घरकान्न आसा तिच्या सरभोंवतणी घुंवता, कारण अशें खुबशे जाण उलयता। आता तेजें कारण कितें की आमकां याद आहा की सत्यपाल मलीक तो तुमकां व्हिडिओ मुद्दाम प्ले करता कारण खूबशे लोकांक विसर पडटा, तो व्हिडिओ मुद्दाम तुम्ही ऐकाया। दुनिया में आपने सुना कि जो शिकायत करता है उसकी जांच होगी या जिसकी शिकायत हो रही है उसकी जांच होगी। गोवा में बहुत करप्शन था, मैंने शिकायत की के साथ ये चीफ मिनिस्टर की बीपी अलग कैसे मांगती है, चीफ मिनिस्टर अलग मांगता है, लोग तंग है, क्राइम मची हुई है, तो उसे हटाने की बजाय मुझे हटा के मेघालय भेज दिया। आता हे एलिगेशन कोणाचे? विरोधकांचे एलिगेशन न्हू हे एलिगेशन खुद्द त्या वेळार सिटी गव्हर्नर आसलो सत्यपाल मलीक, म्हाका दिसता तो खरोच सत्यवादी, तेणी जाहीर एलिगेशन केले चीफ मिनिस्टराचेर आनी चीफ मिनिस्टरची बायल स्वता सेपरेट पयशे घेता म्हणून। पण म्हाका दिसता हे प्रोत्साहन म्हाका दिसता खंय तरी इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन ह्या महिलांनी घेतले काय की तो मोठो प्रश्न आसा। कारण हे एलिगेशन केल्यानंतर खंयच्या एका प्रवक्त्यान कितें तरी ताजेर कमेंट केलो, हे एलिगेशन येदे मोठे केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे लीडर आणि जे आज स्पोक्सपर्सन म्हणून भायर येता ते खंय आसले म्हणून लोकांक कितें दिसलें की जे सत्यपाल मलिकान उलयलें ते खरें आसा। त्या खातीर म्हाका दिसता हे खंयच्यान खंय तरी सुरवात जाल्ली आसा। त्या खातीर आज आमी पळयता की ज्या वेळार आमचे भुरगे खरेच एक मनांच्यान शिकता, जेंची आवय बापूय खूब कश्ट करून भुरग्यांक शिकयता आणि तांकां खंय तरी नोकरी मेळटली हे आशेन तांकां शिकयता। पण आज जे प्रकरण चल्लां म्हाका दिसता हे आमी सदीत म्हणटा की दिस इज वन ऑफ द वर्स्ट गव्हर्नन्स। आमी खूब चीफ मिनिस्टर पळयले ह्या गोंयच्या जनतेन, आमी स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर पळयलो, आमचो प्रताप सिंग राणे पळयलो, मागीर ताचे नंतर मनोहर पर्रीकर पळयलो, रवी नायक पळयलो। अशें केन्नाच अशा पद्दतीचे स्कॅम खंयच्याच सरकारान जावना आणि खरेंच दुर्दैव गोष्ट आसा ह्या सरकाराची
हे की आज अशा पद्धतीचे म्हणजे करप्शन लेवल आम्ही पळयता की लँड स्कॅमां खूप जाली हांगा पणजे स्मार्ट सिटीचे स्कॅम जाले वेगळी स्कॅमां जाली पण दिस इज वन ऑफ द लोवस्ट लेवल स्कॅम हे भुरग्यांच्या भवितव्याकडे खेळपाचो प्रकार आसा आणि ताका खरे मनशाले जबाबदार मुख्यमंत्री आसा ज्या दिसा फाटल्या दिसांनी मुख्यमंत्र्यान एक विधान केलें की अजून पासून भारतीय जनता पक्षाच्या सरकारान कोणाकूच पयशे दिवन नोकरी मेळना अरे खंयच्या आधाराचेर तूं म्हणटा लोक हसता तुका ह्या तुज्या स्टेटमेंटाचेर गोंयच्या लोकांक तूं पिशे समजो नाका गोंयचे लोक बरे शाणे आसा की खंय कोणाक पयशे दिवन खंय नोकरी मेळ्ळा ती गांवागांवांत चर्चा आसा ते तुवें जरी सांगलें की खंयच्याच हाका उमेदवाराक पयशे दिवन नोकरी मेळना हे सरासर चुकीचें आहा नाजाल्यार येदो मोठो घोटाळो जावूच शकना आज ज्या वेळार ह्या लोकांनी पयशे एकठांय केले ते दिले कोणाक तो मोठो प्रश्न आहा बेश्टीच ह्यो ज्यो व्यक्ती आज खुबशे जाणांक अटक केल्या म्हाका दिसता ही गांथण ही आतां सुरू जाल्ली आसा हे गांथणीक म्हाका दिसता बारीक नुस्तें आहा व्हडलें नुस्तें खंय तरी वेगळेच कडेन आसा त्या खातीर सरकार म्हाका दिसता ह्या गोष्टीक म्हाका दिसता गांभीर्यान घेना म्हणूनच सरकारान फक्त एक नांवा पुरती पुलीस इन्व्हेस्टिगेशन SIT अंडर पुलीस इन्व्हेस्टिगेशन करपाचें ठरयल्लें आसा खरें म्हणच्याल्या सगळ्यांची मागणी आसा जे विरोधक पक्ष आसा तातूंत आमचीय मागणी आसा की हे जे इन्व्हेस्टिगेशन करपाक जाय एक फेअर अँड फ्री इन्व्हेस्टिगेशन तर जातली आनी पारदर्शक तर इन्व्हेस्टिगेशन जातलें जाल्यार हे इन्व्हेस्टिगेशन SIT अंडर रिटायर्ड सुप्रीम कोर्टा जजा अंडर जावचें आनी हे आमी काल सुद्दां आमी गव्हर्नराक लेटर इनवर्ड केला आमच्या पक्षातर्फे आमी गव्हर्नराक लेटर इनवर्ड केला की तितून आमी ही मागणी गव्हर्नरा कडेन दवरलेली आसा की पारदर्शक आनी खास करून चीफ मिनिस्टरान तर हे म्हाका दिसता जर कोणाचोच सहभाग ना मोठ्या लिडराचो जाल्यार तेणें हे मान्य करपाक जाय विरोधाक सांगता म्हणून तेणी स्वता मान्य करूंक जाय आसलें की आज आमी पळयता की चीफ मिनिस्टर घरकान्नीच्या सरभोंवतणी संशय भोंवता त्या खातीर म्हाका दिसता खंय तरी चीफ मिनिस्टरची जबाबदारी आसा की हे सरासर अन्याय आमच्या भुरग्याच्या फुडारा कडेन अशें म्हाका दिसता आनी चीफ मिनिस्टर सदींच म्हणटा की अंत्योदय तत्वाचेर हो सरकार काम करता हे तुमचें अंत्योदय तत्व बारीक मनशां कडल्यान तुमी पयशे घेता जॉबाक बारीक फॅमिलीक तुमी काबार करता ताका जॉबूय ना ताचे पयशेय ना हे तुमचें अंत्योदय तत्व भाशणां केली म्हणजे जायना त्या भाशणांनी खंय तरी ताका एक वेटेज आसपाक जाय ते खरें म्हणजे व्यवस्थीत ते लोकांक मेळपाक जाय हे अंत्योदय तत्व म्हाका दिसता BJP सरकाराचें आनी खास करून प्रमोद सावंताचें म्हाका दिसता सामान्य मनशांक कशें काबार करप हे म्हाका दिसता अंत्योदय तत्व सरकाराचें आसा आनी आमी पळयता की ज्या वेळार खुबशे विरोधक आरोप केल्या नंतर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते येता आनी डिफेंड करपाचो प्रयत्न करता आज पर्यंत म्हाका दिसता स्टाफ सिलेक्शन कमिशन आमी खूब वेळा म्हणटा स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर जे स्टाफ सिलेक्शन कमिशन जवळ जवळ 5 वर्सां जाली तशेंच आहा स्टाफ सिलेक्शन कमिशन करता म्हणजे तुम्ही क्रेडिट घेता केले म्हणटा पण वास्तवीक तेजे खंय इम्प्लिमेंटेशनूच ना आनी स्टाफ सिलेक्शना कमिशना अंडर ते रिक्रुटमेंट जाल्लो जाल्यार म्हाका दिसता हे खंय तरी येदे मोठे स्कॅम जावपाची गरजूच नासली आनी हे स्कॅम जावचेय नासले म्हणून म्हाका दिसता तुमकां ही स्कॅमां करपाचो इंट्रस्ट आसा हो सरकार म्हणटा तो पूर्ण घोटाळे करपाचो सरकार आमी गेली कित्येक घोटाळे पळयले सरकाराचे आनी तितून खरेंच वायट दिसता की हे भुरग्यांचे आमचे युवक आनी युवती आसा ज्यो शिकता त्यांच्या फुडारा कडेन हे सरकार खेळटा आनी म्हाका दिसता की आज जरी खुबशीं जाणां अटक जाल्ली आसा ही म्हाका दिसता सुरवात आसा ही म्हाका दिसता कदाचित नांदी आनी हो ट्रेलर आसतलो आनी ज्या वेळार सरकार तर खरोच प्रामाणीक आसा आनी सरकाराक तर खरेंच हेच्या मुळा पर्यंत वचपाची गरज आसा जाल्यार सरकारान जी मागणी आसा की हेजे इन्व्हेस्टिगेशन तर सारकें जातलें आनी चीफ मिनिस्टर तर आपल्याक पारदर्शक इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय अशें ताका दिसता जाल्यार सरकारान त्वरीत हे इन्व्हेस्टिगेशन रिटायर्ड सुप्रीम कोर्टा जजा अंडर इन्व्हेस्टिगेशन करचें कारण हे इन्व्हेस्टिगेशन सध्या चालू आसा ते गोवा पुलिसा अंडर चालू आसा आनी पुलीस ऑफिसर जरी काही बरे असले खंय तरी एक सिच्युएशन अशें आसता की ते प्रेशरा अंडर काम करूं शकता त्या खातीर ह्या लोकांक न्याय मेळपाची तशी परिस्थिती ना लोकांक जर न्याय मेळटलो ह्या युवकांक आनी युवतींक जर न्याय मेळटलो आनी तेंच्या फॅमिलीक जर न्याय मेळटलो जाल्यार सरकारान बेगींतल्या बेगीन हे इन्व्हेस्टिगेशन रिटायर्ड सुप्रीम कोर्टा जज अंडर करचें अशी आमची मागणी आसा आनी खास करून आज सगळे विरोधक
जे आज खरी गरज आसा की विरोधकांनी सगळीकडे एकीकडे येवन आमचे भुरग्यांचो फुडार जर सांबाळटलो जाल्यार हो विशय गांभीर्यान घेवन ह्या विशयाची जी खोलाय आसा तिथपर्यंत कशे पावतले तेचेर म्हाका दिसता विचार करपाची गरज आसा. हांव आतां विनंती करता की आमचे ट्रोजन दिमेलो बाब तुमकां सविस्तर सांगतले. पळय आता बाब समिरान सांगला आनी गव्हर्नराक लेटर दिला तेणें मातशें म्हत्वाचें उरलां पळय सांगपाचें तें आमी गव्हर्नरा कडेन मागला इमिजिएटली टू टेक कंट्रोल बाय यूजिंग द कॉन्स्टिट्यूशन प्रोविजन. In other words, we are saying this government should be dissolved, and unless the governor takes over charge, he has no power to order anything on this scam. आता जॉब स्कॅम हो बरोबर आहे. आता हेचे दोन बाजू आहा. हे इन्व्हेस्टिगेशन जे जावपाचें आसा ते जावंक जाय फॉर ऑल द पीपल कोणाक जी एम्प्लॉयमेंट मेळना 2017 हो सरकार येयला तेन्ना सोडल्या सगळे ऑल हॅज टू बी इन्व्हेस्टिगेटेड. आता जी भायर सरता ते फकत आमी पयशे दिल्यार आमकां जॉब मेळना. ते कोणाक पयशे दिवन जॉब केले ते भितर आहात. आता तीची इन्क्वायरी जावंक जाय. ऑल द फायल्स of all those who have been liquidated from 2017 till today has to be looked into. How they got it, whether it was on merits or what. आता त्याने आमच्या समिरान सांगले त्याने सगळे मुख्यमंत्री पयला म्हणून इन द लायटर वेन त्याने दोतोर विलीचे नाव लावंक ना. हांवें दोतोर विलीचे चॅलेंज मारता कोणूच सांगतो जाल्यार पयशे घेतले म्हणून. सो सांगपाचें ते रान ते सांगले बरोबर ते दीस दुसरे आले. बट सदांच एक गुन्हो जाला मॅरीड भुरग्यांक सदांच सफर जाल्यात आनी फावरान पयशे तेय व्हडलें करप्शन. दॅट इज वाय आमी म्हणटा कितें 2017 सोडल्या ऑल जॉब्स दॅट हॅव बीन गिवन दॅट हॅज टू बी इन्व्हेस्टिगेटेड. हे जे आतां चल्ला ते फकाणां चल्ल्या. म्हाका पयशे दिले हांवें पयशे दिले म्हाजे पयशे बुडले. पयशे दिवन आपणाक सिरीज मेळो कोण येवना फुडें अजूनही कोण येऊन ना पुढे. सो दॅट हॅज टू बी इन्व्हेस्टिगेटेड. दॅट इज द कोर पॉइंट ऑफ दिस होल इश्यू. नंबर वन. आता वेन यू गो टू सी तें सांगता प्रमाणे आमचो युथाचो फ्युचर तुमी काबार करून येतात, डिमॉरलायज करून वयतात. तिका बरो भुरगो शिकपी गरिबांतलो घरांतलो ताका आशान आपणाक सिरीज मेळटली. कारण ताका खबर आहा सिरीज मेळोवपाक तूं हुशार जावंक फावना चड आसूं ते पयशे. सो हे दोतोर आसल्यार भुरगे शिकतले कशे आनी शिकवण करतले कितें हो आतां फुडल्या आमच्या युथाच्या फुड्यान प्रश्न. दुसरो प्रश्न जे आमी गव्हर्नरा कडेन मांडला ते आयज कित्याक जे जॉब स्कॅमा लागून तुजे आमी म्हणटा डिजॉल्व कर म्हूण गव्हर्नमेंट लँड जी काबार जाला कॅश फॉर कन्वर्शन इज द बिगेस्ट स्कॅम इन थाउजंड ऑफ क्रोर्स. दॅट हॅज टू बी इन्व्हेस्टिगेटेड. And therefore, we are telling the governor, use your constitutional provisions, take over. Only then he can act. Till such time, till this government is there, governor cannot act. Therefore, we have recommended in the letter we give you the copy after you that use the constitutional position, take power in your hands. Land scam, cash for conversion is the biggest gotara. One side Goa is getting destroyed and it has reached into thousands and thousands of crores. Therefore, the MC demands that this has to be thoroughly inquired. This government cannot be kept here. It has to go. President rule करते. Yes, 100%. अनेक विषय म्हणतात की बीजेपीन जेन्ना हो जो विषय येयला पळय तेन्ना बीजेपीन सांगलें की सीएमान सांगलें की आपल्यान कंप्लेन करपाक लायली, कंप्लेन येयली, मागीर तेंच्यांनी स्ट्रिक्ट एक्शन घेतलें अशें बीजेपीचे स्पोकपर्सन सांगता की बीजेपीन सरकारान इनिशिएट घेवन हे सगळे स्कॅम काडला काय. सो तुका दिसना की सरकार सिरियस आहा? सरकार